नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? बघितलं माझा आलू पराठा कसा टम्म फुगलाय. आणि एकही पराठा जर तुम्ही मी सांगितलं तसं बनवला तर फुटणार नाही. एकदम व्यवस्थित असे आलू पराठे बनतात. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी पण हा आलू पराठा तुम्ही देऊ शकता. चला तर मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ मी इथे घेतलं आहे. आणि ओवा थोडासा हातावर क्रश करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि मग चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर ही कणिक जास्त घट्ट पण मळायची नाही आणि जास्त पातळही मळायची नाही आहे. ठीक आहे. तर आणि ह्याच्याच सोबत मी गॅसवरती 4 बटाटे मोठे मोठे उकडायला ठेवले होते. तर ते छान असे सॉफ्ट उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि साली काढून ते किसून पण घ्यायचे आहेत. तर ही अशी कणिक मी इथे थोडीशी घट्टसर मळून घेतलेली आहे. आता ही कणिक आपल्याला 1.5 तास भिजत ठेवायची आहे. तोवरपर्यंत आपल्याला इथे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक असे वाटून काढायचे आहेत. तर आणि इथे मी आता आपलं सारण बनवून घेणार आहे. तर अगोदर भांड्यामध्ये तेल, जिरा राई आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. आणि मग एकच कांदा मी इथे घेतला आहे 4 बटाट्यांसाठी. तर मीडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि हा कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा सॉफ्ट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची. इथे मी 1 चमचा घातली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळद कमी जास्त करू शकता. आणि मग हळद परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मिरची आणि पोह्यांचं, तर ते आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आणि हे छान असं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण बटाटा किसून घेतला होता, तर तो किसलेला बटाटा ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचा आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे टेस्ट छान येते. आणि मिरची थोडी जास्त घाला, कारण मी 3-4 मिरच्या घातल्या होत्या तिखटवाल्या, तरी पण पराठा काय एवढा जास्त तिखट झाला नव्हता, मीडियम चवीचा झाला होता. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची थोडी जास्त घाला. आणि आता हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे. तर मिश्रण हे एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. आणि तोपर्यंत हे गरम करायचं आहे आपल्याला गॅसवरती, जोपर्यंत याचा एक असा गोळा तयार होत नाही. आता गोळा म्हणजे काय, तर बटाटा आणि आपण त्याच्यामध्ये पोहे घातलेत का, तर बटाटा चिकट चिकट होतो. पोह्यामुळे त्याला छान असं बाइंडिंग येतं. आणि गोळा तयार होतो म्हणजे काय, आपला जो स्पून आहे ना, तर त्याला हे सारण अजिबात चिपकत नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय. आणि आपण हे सारण भरताना देखील ते आपल्या हाताला जास्त असं चिकटत नाही. बघा आता हा गोळा तयार होत आहे. तर हे छान मिक्स करून 2 मिनटं तुम्ही झाकून जरी ठेवलं हे तरी पण चालतं. आणि मग हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि मग ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण जे पीठ मळलं होतं त्यातला चपाती करतो तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या गोळ्यामध्ये असं छान असं त्या गोळ्याला मधून असं गोल करून घ्यायचं आहे, जसं आपण पुरणपोळीला करतो. आणि पराठ्याचं जे मिश्रण आपण सारण बनवलं होतं त्याचा असा गोल उंडा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही जास्त सारण घातलं तरीही चालतं, कारण पराठा आपला अजिबात फुटणार नाही. तुम्ही पुढे बघूच शकता. तर हे बघा आपल्या हाताला अजिबात चिपकत नाही हे. आणि मग आपल्याला ह्याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पुरणपोळीचं बनवतो सेम तशीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. आणि मग जो राहिलेला वरचा भाग असतो ना पिठाचा, तर कोणी काढून ठेवतं, पण मी काय करते तोच भाग तसाच त्या गोळ्यामध्ये घालून घेते. आणि मग असं प्रेस करायचं, जेणेकरून जे सारण आहे आपलं आतलं ते सगळीकडे काठापर्यंत गेलं पाहिजे. आता हा गोळा आपल्याला पिठामध्ये दोन्ही साईडनी डीप करून घ्यायचा आहे. आणि पीठ थोडंसं जास्त लावायचं. आणि मग हे असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून सारण आपलं काठोकाठ भरलं जातं आणि मग काठाला कडक असं होत नाही. ठीक आहे. आता आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. हे छान असं अलगद असं लाटून घ्यायचं आहे. आपण जसं पिठावरची पुरणपोळी करतो सेम तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे.
आणि तुम्ही आता इथे बघू शकताय, हे मी प्रेस करून घेते. प्रेस केल्याने सारण आपलं छान ते कडेपर्यंत जातं. बघा तुम्हाला इथे दिसेलच, मी लाटताना आपलं सारण पूर्ण काठापर्यंत पसरलं गेलंय. बघा दिसतंय, काठापर्यंत पूर्ण आपलं सारण गेलेलं आहे. तर असं तुम्ही बघताय अजून एवढी मोठी पोळी झालेली आहे, आपली पराठा झालेला आहे. पण कुठेही आपला पराठा मी पलटी पण मारला तर कुठेही फाटलेला नाही आहे. ह्याचं कारण हेच आहे की आपण ह्याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत. पोह्यामुळे हा पराठा फाटत नाही आणि फुगतो देखील टम्म. तर तुम्ही आता बघू शकताय, तुम्ही हे मुलांच्या टिफिनला सॉससोबत सर्व करू शकता किंवा संडेचं वगैरे नाश्त्याला पण हे बनवू शकता. जर रोजचा नाश्ता करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर जिभीचे चोचले पुरवायला हा पराठा खूप छान लागतो. किंवा तुमच्या घरी कोण पाहुणे आले तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन म्हणून तुम्ही नाश्त्यासाठी किंवा पटकन हे म्हणजे बनलं जातं, तर तुम्ही बनवू शकता. हे पराठा खूप छान बनतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी ट्रिक तुम्हाला आवडली तर अशाच रेसिपी सिंपल किंवा ट्रिक जर तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्ही बनवला माझ्या ट्रिकनी पराठा तर नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही इथे बघू शकताय पराठा आपला फुगत आहे आणि मी इथे तूप लावलं आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, म्हणजे तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेल लावू शकता, पण बटर किंवा तुपानी टेस्ट खूप छान लागते आणि मुलांना पण आवडतं. माझ्या मुलांना तर तूप घातलेला पराठा खूप आवडतो, म्हणून मी तूप लावते. जर तुम्हाला बटर लावायचं असेल तर तुम्ही बटरही लावू शकता. तर खूप छान टेस्टी बनतात असे पराठे. आणि मग हे आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे हा पराठा. तुम्ही बघू शकताय कसा टम्म फुगला आहे पराठा. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. इथे तुम्ही बघू शकताय माझे सगळे पराठे रेडी आहेत. मुलांना पण 2 दिले मी खायला. तर ह्यातला एकही पराठा इथे फुटलेला तुम्हाला दिसणार नाही. सगळेच्या सगळे असे छान पराठे जशी आपण चपातीच बनवतो तसेच बनलेले आहेत बघा. आणि सारण देखील मी भरपूर घातलं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा ट्रिकनी नक्की तुम्ही पराठे करून बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर बनवलं तर ते पण कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट करा. तर लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये, नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओज सोबत. थँक्यू, बाय.